नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवळी तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. आपण चालू केलेली आहे महाराष्ट्राची रेल्वे ग्रुप डी एक्सप्रेस आणि या ग्रुप डी एक्सप्रेसमध्ये आपण आधीच्या लेक्चरमध्ये एक टॉपिक तुमचा क्लिअर केलेला आहे, तो आहे तुमचा वयवारी. आज आपण बुद्धिमत्तेचा पहिला चॅप्टर बघणार आहोत, पहिला टॉपिक बघणार आहोत, तो आहे तुमचा कोडिंग आणि डिकोडिंग. आता तुम्हाला माहीत असेल कोडिंग आणि डिकोडिंग हा जो टॉपिक आहे हा अत्यंत सोपा आहे. प्रत्येकाला जनरली हा टॉपिक येतोच, पण काय तुम्ही ABCD लिहून जर तो टॉपिक तयार करत असाल किंवा सॉल्व करत असाल तर तिथं तुमचा एक प्रश्न सॉल्व करण्यासाठी तुम्हाला जवळपास 4 ते 5 मिनटं जातील आणि आपल्याला एक्झाममध्ये एका प्रश्नासाठी जास्तीत जास्त 30 ते 40 सेकंद वेळ असतो. मग आपण पहिले ABCD लिहिणार, नंतर त्याचे नंबर लिहिणार, नंतर तो प्रश्न सॉल्व करणार. म्हणजे याचा अर्थ असा आहे की एक प्रश्न बरोबर येण्यासाठी आपण बाकीचे 4 प्रश्न सोडून देत आहेत, कारण तो 4 प्रश्नाचा वेळ जो आहे तो आपला वाया जात आहे. त्यासाठी कोडिंग आणि डिकोडिंग बघा, हा चॅप्टर मी तुम्हाला अशा तऱ्हेने शिकवतो की आयुष्यामध्ये कधी तुम्हाला जर त्याच्यावरचा प्रश्न आला तर तुम्ही यू चुटकी में सॉल्व करसाल. तुम्हाला असं वाटेल की काय जलवा आहे, हा प्रश्न आला म्हणजे तुम्ही म्हणसाल जलवा आहे यार, एकदम सोपी आहे, पांचट आहे. अशा टाईपचे कोडिंग डिकोडिंगचे प्रश्न तुम्हाला मी त्या पद्धतीनुसार शिकवणार आहे आणि त्यासाठी हा व्हिडिओ पाहणं अत्यंत गरजेचं आहे. हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. स्किप जर कराल तर आयुष्यामधून स्किप व्हाल, हे लक्षात घ्या. आयुष्यामधून स्किप व्हाल म्हणजेच काय, स्पर्धा परीक्षेमधून स्किप व्हाल किंवा या चॅप्टरवरचं कुठलंही उदाहरण आलं तरी ABCD लिहून सॉल्व करणार. तर ABCD न लिहिता कसं सॉल्व करायचं यासाठी हा पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे. त्यानंतर आपण त्याचे एक्झाम्पल बघणार आहोत. तर बघा, आपल्याला अल्फाबेट्स माहीत आहेत. अल्फाबेट्स म्हणजेच आपण लहानपणापासून शिकत आलो A पासून तर Z पर्यंत, ABCDEFGHIJKLM NOPQRSTUVWXYZ असे आपले 26 अल्फाबेट्स आहेत इंग्रजीमध्ये. आणि यांचा जर नंबर पाहिला तर A 1 नंबरला, B 2 नंबरला, C 3 नंबरला, D 4 नंबरला, E 5 नंबरला, F 6 नंबरला, G 7 नंबरला, H 8 नंबरला, I 9 नंबरला, J 10 नंबरला, K 11 नंबरला, L 12 नंबरला, M 13 नंबरला, N 14 नंबरला, O 15 नंबरला, P 16 नंबरला, Q 17 नंबरला, R 18 नंबरला, S 19 नंबरला, T 20 नंबरला, U 21 नंबरला, V 22 नंबरला, W 23 नंबरला, X 24 नंबरला, Y 25 नंबरला आणि Z जे आहे हा 26 नंबरला आहे. तर हे सर्व अल्फाबेट्स आपले तोंडी पाठ असले पाहिजे. तुम्हाला म्हटलं M किती नंबरला सांगता आलं पाहिजे, 13 नंबरला आहे. तुम्हाला म्हटलं S किती नंबरला सांगता आलं पाहिजे, 19 नंबरला आहे. तुम्हाला म्हटलं T किती नंबरचा आहे तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे 20 नंबरला आहे. तुम्हाला म्हटलं F किती नंबरचा आहे तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे 6 नंबरचा आहे. असं तुमचं डायरेक्ट हे तोंडपाठ पाहिजे. आता तोंडपाठ करण्यासाठी जर तुम्ही रट्टा मारत असाल तर रट्टा मारण्याची गरज नाही आहे. आपला जो एक जलवा ट्रिक्स आहे, तर बघा एक मी सुरुवात लिहिलेलं आहे ई ज्योती. आता या ज्योतीचं स्पेलिंग मी चुकवलेलं आहे, EJOTY लिहिलेलं आहे. तर बघा ई जो आहे ई 5 नंबरला आहे, बरोबर. जे बघा किती नंबरला आहे, 10 नंबरला. O किती नंबरला आहे बघा, 15 नंबरला. त्याच्यानंतर T बघा किती नंबरला आहे, 20 आणि Y किती नंबरला आहे, 25. असं ई ज्योतीनुसार 5चा पाढा 25 पर्यंत म्हटला तर आपल्याला हे अल्फाबेट्स पाठ होतील. E म्हणजे 5, J म्हणजे 10, O म्हणजे 15, T म्हणजे 20 आणि Y म्हणजे 25. बरोबर आहे. मग पुढे बघा, आता बाकीचे अल्फाबेट्स कसे लक्षात ठेवायचे. E पर्यंत तर आपले 5 नंबरपर्यंत आहे तर लक्षात राहतील. मग आपण F पासून सुरुवात करूया. तर बघा F आहे, F म्हणजेच म्हणतो मी फिक्स. F म्हणजेच काय, फिक्स. आणि फिक्स म्हणजेच काय, 6. ठीक आहे. F फॉर फिक्स आणि फिक्स म्हणजेच काय, 6. असं लक्षात ठेवा. F फॉर फिक्स म्हणजेच 6. पुढे आहे G. आता बघा हा G आहे, या Gला आपण असं लिहितो. ओके, या Gला आपण असं लिहितो. आता बघा हा G असा लिहिला तर इथं बघा हा कशासारखा दिसतो रे, 7 सारखा आकडा दिसतो. हा कशासारखा दिसतो, इथं 7 सारखा आकडा दिसतो. दुसरा पेन घेऊया आपण म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. हा G लिहिल्यानंतर इथं जर मी लाल पेननं बघा असं जर लिहिलं तर हा कशासारखा दिसतो, 7 सारखा. तर म्हणजे G फॉर G7 नंबर किंवा तुम्हाला माहित आहे G7 कंट्रीज
यानुसार सुद्धा आपण G फॉर 7 असं लक्षात ठेवू शकतो. G7. पुढे आहे H कसा लक्षात ठेवायचा, एकदम इझी आहे. Hला बघा असं आपण लिहिलं तर हा वरचा जॉईन केला तर कशासारखा दिसतो रे, 8 सारखा दिसतो. म्हणजे H फॉर 8 नंबर. Hला जॉईन केल्यानंतर हे वरचे दोन रेषा जॉईन केल्या तर 8 सारखा दिसतो. म्हणजे H किती नंबरचा आहे, 8 नंबरचा अल्फाबेट्स आहे. नंतर आहे आय. आता आय म्हणजे काय, आय आपण म्हणतो ना आय नो, मला माहीत आहे. आय नो म्हणजेच काय, मग नो. आय फॉर आय नो म्हणजेच काय, नो म्हणजेच नो. ओके. आय नंतर आहे जेचं आपल्याला माहीत आहे, ई ज्योतीनुसार आपण जे किती नंबरला राहू, 10 नंबरला. ठीक आहे. जे नंतर आहे के बघा कसा लक्षात ठेवणार, तर के म्हणजेच तुम्हाला IPL जर तुम्ही पाहत असाल तर तुम्हाला माहीत आहे किंग 11 पंजाब ही टीम आहे. तर के फॉर किंग 11 पंजाब म्हणजे के किती नंबरचं अक्षर आहे, 11 नंबरचं. पुढे आहे यल. आता यल कसा लक्षात ठेवणार, तर यल म्हणजे म्हणतो मी लंच. यल म्हणजेच काय म्हणतो, लंच. आणि लंच टाईम किती वाजताचा असतो, जनरली 12 वाजता असतो, लक्षात ठेवायचा आहे. इथं आपला लंच टाईम 12 वाजताचा आहे म्हणजे यल फॉर 12, यल फॉर लंच. आणि लंच किती वाजता असते, 12 वाजता. यम आहे यम कसं लक्षात ठेवणार, तर यम साठी आहे मैं तेरा हिरो. यम म्हणजे काय, मै, आणि मै म्हणजेच काय, तेरा. हिरो म्हणजेच यम, मै तेरा हिरो म्हणजेच यम किती नंबरचं अक्षर आहे, 13 नंबरचं. पुढे यम. ठीक आहे. आता यम तुम्हाला माहीत झालं, यम आहे 13 नंबर. मग यम नंतर खाली एन येते, तर एन किती नंबरचं राहील, 14. ठीक आहे. एन किती नंबरचं राहील, 14. ओ आपण लक्षात ठेवू शकतो ई ज्योतीनुसार ओ किती नंबरचं अक्षर आहे, 15 नंबरचं. ठीक आहे. पुढे बघा पी आहे. पी कसा लक्षात ठेवायचा, तर पी बघा, पीला जर उलटं केलं तर असा हा 6 सारखा दिसतो. पण 6 नंबरचं अक्षर आपल्याला ऑलरेडी माहीत आहे, एफ फॉर फिक्स म्हणजे 6 नंबरचं अक्षर आहे. मग पी म्हणजे 6 नंबर नाही राहणार, तर हा किती नंबर राहील मग, 16 नंबर. म्हणजे पी किती नंबरचा आहे, 16 नंबरचं अक्षर आहे. ओके. इथपर्यंत काय अडचण आहे का. ठीक आहे. परत एकदा बघू. ई ज्योती आपण बघितलं, ई आहे 5 नंबरचा, जे आहे 10 नंबरचा, ओ आहे 15 नंबर, टी आहे 20 नंबर, आणि वाय आहे 25 नंबर. 5चा पाळा 25 पर्यंत म्हटला. ABCDE पर्यंत झालं. पुढे एफ, कारण हे सुरुवातच्या अक्षरात एवढे तर आपल्या लक्षात राहतात. एफ आहे. एफ म्हणजेच फिक्स म्हटलं, फिक्स म्हणजेच काय, 6. पुढे जी म्हणजे G7 कंट्रीज म्हटलं मी, किंवा इथं जर आपण असं जर काढलं तर हा 7 सारखा दिसतो. म्हणजे जी किती नंबरचं अक्षर आहे, 7 नंबरचं. Hला मी जर असे वरचे 2 टप्पे जॉईन केले तर हा 8 सारखा दिसतो. म्हणजे H फॉर 8. आय जर म्हटलं तर आयला मी म्हटलं आय नो म्हणजेच काय, 9. जे ई ज्योतीनुसार जे ध्यानात ठेवला, 10. नंतर के म्हणजेच किंग 11 पंजाब IPLची टीम, 11 नंबर. यल फॉर लंच आहे 12 वाजताचा, बरोबर आहे. यम मैं तेरा हिरो. यम म्हणजेच मै आहे ना, मै म्हणजेच यम, मै तेरा म्हणजेच यम किती नंबरचं अक्षर आहे, 13. आता यम तुम्हाला आयुष्यभर कधीच विसरणार नाही. यन, आता यमच्या नंतर एन आहे, यम 13 आहे तर एन 14. ओ कशानुसार लक्षात ठेवला, ई ज्योतीनुसार 15. पी कसा लक्षात ठेवला, पीला जर उलटं केलं तर तो 6 सारखा दिसतो. पण 6 नंबरचं अक्षर आपलं एफ आहे, म्हणून हा किती नंबरचं अक्षर आहे, 16 नंबरचं. ठीक आहे. आता तुम्ही पी पर्यंत आले. पुढे आपण बघूया. पुढे आहे क्यू एकदम सोपी आहे. क्यू म्हणजे क्वीन म्हणू आपण, क्यू फॉर क्वीन. आता क्वीन म्हणजे राणी, बरोबर आहे, आपल्याला माहीत आहे क्वीन म्हणजे राणी. तुम्ही पाहिले असतील चित्रपट, जर तुम्ही पिक्चर पाहिले असतील जुने, किंवा कुठलेही पिक्चर आपण पद्मावत बघू, पद्मावतचा जो पिक्चर आहे, हे जे युद्ध हे कशामुळे होते रे, राणीमुळे होते, बरोबर आहे. कारण काही राजाला दुसऱ्या राजाची राणी जे आहे पसंत येतात, तर त्यामुळे युद्ध होते. आणि आता सुद्धा काही लोकांना दुसऱ्याच्या बायका पण पसंत येतात, तर त्याच्यामुळे सुद्धा घरात भांडणं होतात. तर क्यू म्हणजे क्वीन म्हणजेच काय, राणी, आणि राणी म्हणजेच खतरा. भांडणं उरायला म्हणजेच काय, खतरा, आणि खतरा म्हणजेच काय, 17. ओके. क्यू फॉर क्वीन,
क्वीन म्हणजेच राणी आणि राणी म्हणजे खतरा आणि खतरा आहे म्हणून तो काय 17 आहे. खतरा आहे म्हणून तो काय 17 आहे. ओके. पुढे आहे आर. आर राईट एज ऑफ वोट. राईट एज ऑफ वोट. मतदान करण्याचं वय किती असतं रे? 18 वर्ष. म्हणजेच आर फॉर 18. राईट एज ऑफ वोट. मतदान करण्याचं वय किती असते? 18 वर्ष. म्हणून आर फॉर 18. पुढे आहे यस. आता बघा यस मी असा लिहिला तर असा जॉईन केल्यामुळे आपल्याला हा जर आपण असं केलं तर हा 9 सारखा दिसतो आहे ना. यस असा लिहिला आपण आणि हा जर असा जॉईन केला हा तर आपण असं जर केलं तर हा 9 सारखा दिसतो. पण 9 नंबरचं अक्षर माझं ऑलरेडी आहे आय नो. आय हा 9 नंबरचा अक्षर आहे म्हणजे यस 9 नंबरचा नसून तर तो किती नंबरचा अक्षर आहे? 19 नंबरचा अक्षर आहे. ओके. त्याच्यानंतर आपल्याला टी बघायचा आहे. टी. टी आपण लक्षात ठेवू शकतो ई ज्योतीनुसार टी किती नंबरचं अक्षर आहे? 20. टी फॉर 20 किंवा टी फॉर T20. T20 वर्ल्ड कप बरोबर आहे क्रिकेटचा शब्द. टी फॉर T20. ठीक आहे. आता बघा यू लक्षात ठेवायचा आहे. तर यूला जर मी मराठीमध्ये लिहिलं तर असा येतो. हा कशासारखा दिसू राहिला? 2 सारखा. हा कशासारखा दिसू राहिला? उकार 1 सारखा म्हणजे यू फॉर 21. ओके. पुढे बघा व्ही आहे. व्ही. आता व्ही म्हणजे व्हिक्ट्री असे दाखवतो आपण. असे 2 बोटं दाखवतो आहे ना. म्हणजे व्हिक्ट्री 2 वेळेत 2. व्ही फॉर व्हिक्ट्री म्हणजे 2 वेळेत 2 22. समजलं? व्ही फॉर व्हिक्ट्री असं दाखवतो. 2 बोटं म्हणजे 2 वेळेस म्हणजे व्ही किती नंबरचं अक्षर आहे? 22 नंबरचं. आता शेवटचे 4 तर लक्षात राहतील. व्ही नंतर डब्ल्यू किती नंबरचा? 23 नंबरचा. एक्स किती नंबरचा? 24 नंबरचा. वाय तर आपण ई ज्योतीनुसार लक्षात ठेवू 25 आणि झेड शेवटचं अक्षर आहे 26. ठीक आहे. व्ही कसा लक्षात ठेवला? व्ही फॉर व्हिक्ट्री 2 बोटं दाखवणे असं आपण लक्षात ठेवला आणि डब्ल्यू त्याच्या पुढचा आहे 23. एक्स त्याच्या पुढचा आहे 24. वाय 25 नंबर आणि झेड 26 नंबर. आता याच्यामध्ये बघा असं सुद्धा आपण लक्षात ठेवू शकतो. व्ही 22 नंबरचा आहे. व्ही नंतर डब्ल्यू आला 23 आला. किंवा आता याचे जर कॉर्नर जर पाहिले तर 1 2 3 कॉर्नर येतात. 3 शेवटी लिहिला आणि पुढे 2 लिहिला तर ते 23 झाले. आता एक्सला जर आपण असं लिहिलं तर आय एक्स बरोबर आहे. तर हे चुकीचं आहे. ते हा 9 नंबर येतो त्याच्यामुळे एक्स फॉर 24च लक्षात ठेवा. वाय ई ज्योतीनुसार वाय 25 आणि झेड 26 नंबर. आता बघा जे मी सांगितलं आता आपण तुम्ही जे लिहून घ्या. लिहून घेतल्यानंतर तुम्ही बघा आता बिन पाहून आपण बघू. आपण एफ पासून सुरुवात केली होती. एफ म्हणजे मी काय म्हटलं होतं? फिक्स. आणि फिक्स म्हणजेच काय? 6. ओके. एफ नंतर काय आहे? जी. जी फॉर G7 कंट्रीज म्हणजे जी 7 नंबर. एचले वरच्या 2 दांड्या जर जॉईन केला तर 8 सारखा दिसतो म्हणजे एच किती नंबर? 8 नंबर. नंतर आय म्हणजेच काय? आय नो म्हणजेच आय किती नंबरचं अक्षर? 9 नंबरचं. त्याच्यानंतर काय आहे? जे काय आहे? ई ज्योतीनुसार 10 नंबरचं अक्षर. त्याच्यानंतर के म्हणजे किंग 11 पंजाब म्हणजे के फॉर 11. त्याच्यानंतर यल म्हणजेच लंच टाईम. तो किती वाजताचा म्हटलं आपण? 12 वाजता. यल नंतर यम किती नंबर? मैं तेरा हिरो मग यम फॉर 13. यम नंतर एन आहे. यम 13 आहे म्हणून एन 14. ओ ई ज्योतीनुसार ओ 15. ओ नंतर पीला उलटं केलं तर 6 सारखा दिसतो पण 6 नंबरचं अक्षर आपलं एफ आहे म्हणून हे 6 नसून तर काय राहील? 16. पी नंतर क्यू म्हणजे क्वीन म्हणजेच राणी आहे म्हणजेच खतरा आहे आणि खतरा आहे म्हणजेच काय? 17 आहे. नंतर आर म्हणजे राईट एज ऑफ वोट म्हणजेच मतदान करण्याचं वय किती? 18 वर्ष म्हणजेच आर फॉर 18. त्याच्यानंतर यसला आपण जॉईन केलं तर 9 सारखा दिसतो पण 9 नंबरचं अक्षर आपलं आय आहे. आय नो पण ते 9 नसून म्हणून यस हा 19 नंबरचा आहे. यस नंतर आहे टी म्हणजेच ई ज्योतीनुसार T20 किंवा टी फॉर T20 म्हणजेच टी फॉर 20. त्याच्यानंतर टी नंतर काय आहे? यू जर मराठीमध्ये लिहिला तर य जो आहे 2 सारखा दिसतो आणि उकार 1 जो आहे तो 1 सारखा दिसतो म्हणजे यू फॉर 21. व्हिक्ट्री 2 वेळेस 2 म्हणजेच 22. ठीक आहे. व्ही नंतर डब्ल्यू आला 23.
एक्स 24, वाय 25 आणि झेड शेवटचा आहे 26. ठीक आहे, अशा पद्धतीनं अल्फाबेट्स तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. आता आपल्याला बघायचं आहे, जर तुम्हाला हे आवडलं असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. पुढे आपण बघणार आहोत बघा की एच्या अपोजिटला झेड आहे, बीच्या अपोजिटला वाय आहे, सीच्या अपोजिटला एक्स आहे, डीच्या अपोजिटला डब्ल्यू आहे, ईच्या अपोजिटला व्ही आहे, ईच्या एफच्या यू आहे, जीच्या टी आहे, एचच्या एस आहे, आयच्या आर आहे, जेच्या के आहे, केच्या पी आहे, एलच्या ओ आहे, एमच्या एन आहे किंवा एनच्या एम आहे, ओच्या एल आहे, पीच्या के आहे, क्यूच्या जे आहे, आरच्या आय आहे, एसच्या एच आहे, टीच्या जी आहे, यूच्या एफ आहे, व्हीच्या ई आहे, डब्ल्यूच्या डी आहे, एक्सच्या सी आहे, वायच्या बी आहे आणि झेडच्या ए आहे. हा सिक्वेन्स सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण त्यानुसार सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तर तो सिक्वेन्स कसा लक्षात ठेवायचा, एच्या झेड, बीच्या वाय, सीच्या एक्स, डीच्या डब्ल्यू, ईच्या व्ही, एफच्या यू, जीच्या टी, त्याच्यानंतर आयच्या आर, पुढे आहे एचच्या एस, जेच्या क्यू, केच्या पी, एलच्या ओ, एमच्या एन. हे अपोजिट अक्षर कसे लक्षात ठेवायचे यासाठी आपण ट्रिक्स बघणार आहोत. ठीक आहे, बघा एच्या झेड लक्षात ठेवायचा आहे तर मी आज लिहितो, आज. ठीक आहे, ए बघा ए झेड, आज म्हणजे एच्या अपोजिटला अक्षर कुठला आहे, झेड. ठीक आहे, एक कविता आहे, एक गोष्ट आहे बघा. आज मी बाईक घेऊन चाललो, तर बाईकचं स्पेलिंग बघा मी काय लिहिलं, BYKE. आज मी बाईक घेऊन चाललो म्हणजेच बीच्या अपोजिटला कुठलं अक्षर आहे, BY. आज मी बाईक घेऊन चाललो तर कुठली बाईक घेऊन चाललो, क्रक्स, यामाची क्रक्स जी गाडी आहे ना, लोकांची फेमस आहे सध्या, मुलांची, यंग मुलांची, आपल्यासारख्या मुलांची फेमस आहे. सीच्या अपोजिटला कुठली गाडी घेऊन चाललो, क्रक्स गाडी घेऊन चाललो. पुढे मी कुठे चाललो रे, द्वारकेला चाललो. कुठं चाललो, द्वारकेला, म्हणजे डीच्या अपोजिटला कुठलं अक्षर आहे, डब्ल्यू. ठीक आहे, आणि केव्हा चाललो म्हणजे इव्हिनिंगला चाललो, म्हणजेच ईच्या अपोजिटला कुठलं अक्षर आहे, व्ही. ओके, आज ए झेड, आज मी बाईक घेऊन चाललो, बाईक BY, कुठली बाईक, यामाची क्रक्स, CX, सीच्या अपोजिटला एक्स किंवा एक्सच्या अपोजिटला सी. कुठे चाललो, द्वारकाला चाललो, DW म्हणजे डीच्या अपोजिटला डब्ल्यू किंवा डब्ल्यूच्या अपोजिटला डी. केव्हा चाललो, इव्हिनिंगला चाललो, संध्याकाळी, म्हणजे ईच्या अपोजिटला व्ही, व्हीच्या अपोजिटला ई. त्याच्यानंतर इव्हिनिंगला चाललो पण जाता आता पेट्रोल संपलं, पैसे नव्हते, म्हणजेच फ्यूल, इंधन. जाता आता फ्यूल संपलं, इंधन संपलं, म्हणजे एफच्या अपोजिटला काय झाला, यू. एफच्या अपोजिटला काय झाला, यू झाला. ठीक आहे, पुढे पण जाता आता पेट्रोल संपलं, मग पेट्रोल टाकायला तो गोमतीनगरला गेला. कुठे गेला, गोमतीनगर. ठीक आहे, किंवा गेटवे ऑफ इंडियाला गेला. ठीक आहे, गोमतीनगरला गेला म्हणजे जीच्या अपोजिटला काय, टी. जीच्या अपोजिटला काय, टी. आणि तिथून तो पेट्रोल टाकून एका तासामध्ये वापस आला, म्हणजे एचच्या अपोजिटला आहे एस, एसच्या अपोजिटला आहे एस आणि एसच्या अपोजिटला आहे एच. इथपर्यंत काय अडचण आहे. बघा एक गोष्ट आहे, आज म्हणजेच ए झेड, आज ए झेड, बाईक BY, मी कोणती गाडी, आज मी बाईक घेऊन चाललो, कोणती चाललो, क्रक्स, CX. कुठे चाललो, द्वारकेला, DW. केव्हा चाललो, इव्हिनिंग, EV. आणि जाता आता पेट्रोल संपलं म्हणजेच फ्यूल, म्हणजेच इंधन संपलं, FU म्हणजे एफच्या अपोजिटला यू, यूच्या अपोजिटला एफ. पण मी तिथून पेट्रोल टाकायला गोमतीनगरला गेलो, लोटत गाडी नेत, TG आहे ना, जीच्या अपोजिटला टी आणि टीच्या अपोजिटला एच. आणि तिकडून पेट्रोल टाकून 1 तास लागला, एसच्या अपोजिटला एस आणि एचच्या अपोजिटला एच, अवर्स म्हणजेच आहे ना. आता पुढे राहिलं IR. कशाची तयारी करू राहिले रे, इंडियन रेल्वेची. इंडियन रेल्वेमध्ये भरती व्हायचा यावर्षी, म्हणून मी निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब हे यूट्यूब चॅनल पाहू राहिलो. मग आयच्या अपोजिटला काय, आर, इंडियन रेल्वे. ठीक आहे, पुढचं लक्षात घ्या, जाके, कप, लाओ, मैं नहीं,
पुढे बघा जाके, जे, ज्या म्हणजे जे आणि के म्हणजेच के, सॉरी के म्हणजेच काय झालं इथं क्यू, जेच्या अपोजिटला काय झालं क्यू. कप, क फॉर के आणि प फॉर पी, कच्या अपोजिटला काय झालं पी. ला ओ, ला म्हणजेच यल आणि ओ म्हणजेच ओ. आणि पुढे काय म्हटलं यम, मै फॉर यम आणि नाही फॉर यन. ठीक आहे. जाके कप लाओ मै नाही. जाके, जे क्यू, केच्या ठिकाणी इथं क्यू आहे लक्षात घ्या. जाके, जे क्यू, लाओ एल ओ, काय पण कप के पी, मै नाही. ठीक आहे, मै नाही. आता एखाद्या मुलाला तुम्हाला म्हटलं जाऊन कप आण, जाऊन कप आण, मग जाके, जे क्यू, कप के पी, लाओ एल ओ है ना, मै नाही एम एन. अशा पद्धतीनं आपण हे पूर्ण बघू शकतो. ठीक आहे. परत एकदा रिपीट करूया. एच्या अपोजिटला झेड आज, बाईक बी वाय, क्रक्स सी एक्स, डी डब्ल्यू द्वारका, इव्हिनिंग ई व्ही, फ्यूल एफ यू, कुठं गोमतीनगर जी टी, त्याच्यानंतर 1 तास लागला एच एस. पुढे आय आर आहे, इंडियन रेल्वेमध्ये भरती व्हायचा आहे, इंडियन रेल्वे म्हणजे आयच्या अपोजिटला आर. पुढे आपण जाके कप लाओ मै नाही. तुम्ही एखाद्या मुलाला, लहान मुलाला म्हटलं की जाऊन कप आण, पण ते म्हणते मी नाही आणत जा, मग जाके कप लाओ मै नाही. जाके, जे क्यू, कप के पी, लाओ एल ओ, मै नाही एम एन. अशा तऱ्हेनं आपण हे विरुद्ध अल्फाबेटसुद्धा लक्षात ठेवलेले आहेत. जर तुम्हाला हे आवडलं असेल तर नक्कीच या व्हिडिओला कमीत कमी 10 लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा. कारण आपण लागल्याबरोबर आपले भाऊबंध, आपले मित्र, परिवार किंवा जे आपल्या अनोळखीचे सुद्धा आहेत त्यांनी सुद्धा चांगली तयारी केली पाहिजे. कारण कोडिंग डिकोडिंग असेल किंवा वैवारी असेल किंवा गणित बुद्धिमत्ता असं कुठलं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम नाही आहे की त्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता हे नाही आहे. ठीक आहे. रेल्वेमध्ये नाही करत असतील तर दुसऱ्या परीक्षेची तयारी करत असतील, तलाठीची करत असेल, ग्रामसेवकची करत असेल, पोलीस भरती करत असेल, स्टाफ सिलेक्शन करत असेल, आर्मीची करत असेल किंवा चपराशाची करत असेल, BMCची करत असेल, कुठलीही तयारी असेल, आरोग्य विभाग असेल, MPSC करत असेल, UPSC करत असेल, कुठलीही सरळ सेवा परीक्षा करत असेल, त्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता हे त्याला आहेच. त्यामुळे जर सोप्या पद्धतीनुसार तो जर शिकला तर त्याचा एक सुद्धा मार्क गणित आणि बुद्धिमत्ता कुठं जायला नाही पाहिजे, यासाठी आपण हे व्हिडिओ बनवत आहोत. तर सर्वांनी व्हिडिओला शेअर करायचा आहे, लाईक करायचा आहे आणि निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आपण काहीतरी 4-5 प्रश्न नॉमिनल यावरचे घेऊया आणि पुढे आपण परीक्षेला आलेले आणि आणखी डिफिकल्ट टाईपचे यानुसार कसं आपण हे ABCD न काढता, हे विरुद्ध अक्षर न काढता कसं आपलं हे दिमागात ठेवून कशी उत्तरं सॉल्व्ह करू शकू, यासाठी आपण काही प्रश्न पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. आता काही साधे 65 प्रश्न तुम्हाला मी घेतो आणि तुम्ही बघायचं आहे की ते तुमचे कसे लक्षात ठेवता येतील आणि किती सोप्या पद्धतीनुसार ABCD न काढता कसे सॉल्व्ह करता येतील. ठीक आहे. पुढे बघा. तर बघा, पहिला प्रश्न आपल्यासमोर आहे. एका सांकेतिक भाषेत ओझल हा शब्द 15-10-1-12 असा लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत दिनेश हा शब्द कसा लिहाल, हा प्रश्न तुमच्या समोर आहे. तर बघा, ओझलला त्यांनी काय लिहिलं, OJAL. ओझलला काय लिहिलं 15-10-1-12. आता तोंडी तुम्ही सॉल्व्ह करू शकता. O 15 नंबरचं अक्षर आहे, J 10 नंबरचं अक्षर आहे, A 1 नंबरचं अक्षर आहे, L 12 नंबरचं अक्षर आहे. तर दिनेश तसं सुद्धा सॉल्व्ह करावं लागेल. मग दिनेश बरोबर काय येईल, तोंडी पाठ पाहिजे. D म्हणजेच 4, I म्हणजेच I 9, N म्हणजेच 14, E म्हणजेच 5, S म्हणजेच 19 आणि H म्हणजेच 8. म्हणजे दिनेश हा शब्द 4, 9, 14, 5, 19, 8 असा लिहिला जाईल. एवढं सोपं आहे. काय करायची गरज आहे, ABCD लिहायची गरज आहे का, नाही लिहायची गरज. ठीक आहे. दुसरा प्रश्न बघणार आहोत. बघा, दुसरा प्रश्न आपल्यासमोर आहे. एका सांकेतिक भाषेत GEETA म्हणजेच गीता हा शब्द TVVGZ असा लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत सीता हा शब्द कसा लिहाल, तर आपण रिलेशन बघूया. GEETA गीता असं लिहिलं. आता जीच्या अपोजिटला T म्हटला, V म्हटला, V म्हटला,
जे म्हटला आणि झेड म्हटला. बघा आपण अपोजिट बघितले होते. गोमतीनगर म्हणजे जीच्या अपोजिटला काय असते? टी. इव्हिनिंग EV बरोबर आहे. परत इव्हिनिंग EV. टी जी. गोमतीनगर म्हणजे जीच्या अपोजिटला टी किंवा टीच्या अपोजिटला जी आणि एच्या अपोजिटला काय? झेड. झेड. तसंच सीता आपल्याला लक्षात ठेवता येईल. SEETA करू शकता. एसच्या अपोजिटला काय होतं रे? अवर्स. एसच्या अपोजिटला काय येईल मग? एच. ईच्या अपोजिटला इकडेच आहे व्ही. ईच्या अपोजिटला काय? व्ही. टी म्हणजे गोमतीनगर परत जी आणि एच्या अपोजिटला झेड. म्हणजेच सीता या शब्दाला आपण कसं लिहू? HVVZH असं लिहिता येईल. ठीक आहे. आणखी एक प्रश्न आपण बघणार आहोत बघा. तर बघा तिसरा प्रश्न आपल्या समोर आहे. एका सांकेतिक भाषेत कॅट हा शब्द 24 असा लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत बॉल हा शब्द कसा लिहिला जाईल? लक्षात घ्या. आता इथं कॅटच्या बाबतीत 24 दिलेलं आहे. सी आपलं 3 नंबरचं अक्षर होतं. ए आपलं 1 नंबरचं अक्षर होतं आणि टी हा 20 नंबरचं अक्षर आहे. त्यासाठी त्यांनी एकच नंबर दिलेला आहे. म्हणजे एकतर त्याची बेरीज आहे किंवा गुणाकार आहे. मग सी बघा, सी ए आणि टी आहे. आता सी किती नंबरचं अक्षर आहे? 3. ए किती नंबरचं अक्षर आहे? 1. टी किती नंबरचं अक्षर आहे? 20. याची बेरीज जर केली तर 20 आणि 1 21. 21 आणि 3 किती होतात? 24. म्हणजे या कॅट या शब्दामधले सर्व अल्फाबेटचे जे नंबर आहेत त्या नंबरची बेरीज केली तर 24 भेटतात. तसंच आपल्याला बॉल बघावं लागेल. BALL. बी किती नंबरचं अक्षर आहे? 2. ए किती नंबरचं अक्षर आहे? 1. एल फॉर लंच टाईम 12 आणि एल फॉर लंच टाईम 12. तर 12 दूनी 24. 24 आणि 1 25 आणि 25 आणि 2 27. तर बॉल हा शब्द कसा लिहिला येईल? 27 असा लिहिता येईल. ठीक आहे. अशा तऱ्हेने असे प्रश्न आपल्याला सॉल्व करायचे आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. पुढे आपण जे रेल्वे ग्रुप डी आणि NTPCला प्रश्न आलेले आहेत त्यांचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधले कोडिंग डिकोडिंगचे प्रश्न आपण पुढच्या लेक्चरमध्ये म्हणजे उद्या बघणार आहोत. आणि तुम्ही पुढचा पार्ट बघण्याच्या अगोदर सर्वांना रिक्वेस्ट आहे, विनंती आहे आणि सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे की जोपर्यंत तुम्ही पार्ट 1 बघणार नाही तोपर्यंत तुम्हाला कोडिंग डिकोडिंगमधला पुढचा प्रकार येणार नाही. जर तुम्ही ABCD लिहून जर सॉल्व करत असाल तर ते तुमची मर्जी आहे. पण जर तुम्ही माझ्या ट्रिकनुसार, मी जशा ट्रिक सांगल्या तशानुसार जर तुम्ही अल्फाबेटचे नंबर किंवा त्याच्या विरुद्ध अक्षर जर लक्षात ठेवले तर तुमचे 4 ते 5 मिनटं सरळ वाचतील. म्हणजे तुम्हाला 8 प्रश्न तुमचे क्लिअर होऊ शकतात आणि 8 प्रश्नाची काय व्हॅल्यू आहे हे तुम्हाला माहीत आहे. कारण ABCD लिहायला नाही म्हटलं तरी 5 मिनटं जातात आणि आपल्याला पेपरमध्ये एका प्रश्नासाठी 30 ते 40 सेकंद एवढा वेळ असतो. जर तुमचं ते पाठ असेल तर तुम्ही या 5 मिनिटामधले तुमचे जवळपास 4.5 मिनिटं तुमचे वाचू शकतात. म्हणजे 4 दुने 8 आणि 1 9 प्रश्न तुम्ही दुसरे सॉल्व करू शकता. आणि 9 प्रश्न जर तुमचे दुसरे सॉल्व बरोबर आले आणि हे सुद्धा बरोबर आले तर सरळ तुमचे 9 मार्क एक्स्ट्रा वाढू राहिले. 9 मार्क एक्स्ट्रा वाढू राहिले म्हणजे तुम्ही मेरिट लिस्टमध्ये भरपूर पुढे जात आहे. यासाठी तुम्ही हा व्हिडिओ बघायचा आहे. ठीक आहे. हा व्हिडिओ जर नक्की आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून आपली जी महाराष्ट्राची रेल्वे ग्रुप डी एक्सप्रेस आहे हे कुठेही थांबता कामा नये यासाठी व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. जय महाराष्ट्र मित्रांनो. धन्यवाद.